दिसतं हे नागर शैलीतलं मंदिर आहे। नागर शैलीतलं म्हणजे खालून वरती मिळवलेलं आहे। खाली याचा पहिया बराच मोठा आहे। हे नागर शैलीतलं मंदिर आहे। ते समोर जो दिसतो ते मुंडकं जे दिसतं ते राजा इंद्र आहे। दशदिक्पालांचे रूप मंदिरावर दाखवलेले आहे। ते जे मुंडकं दिसतं ते दुसरं कोणी नसून प्रत्यय इंद्राय नमः। एकदम वर सर कळसाजवळ अजून वर बघा। हा ते जे आहे हे जे आहे हे राजा इंद्र आहे। आता आपण आग्नेयाचा अग्नी तुम्हाला दाखवतो। तर हे मधलं जे कोणाडा आहे ही मूर्ती सरळ नसून तिरपी आहे। या इकडे ही जी मूर्ती आहे ती सरळ का नाही आहे, का तिरपी बसवली अशी? कारण तो आग्नेयाचा अग्नी आहे। आग्नेय दिशेचा अग्नी आहे म्हणून मूर्ती थोडी तिरपी आहे। काळजीपूर्वक बघा। नाही हे खालची कोणाड्यातली मूर्ती थोडी तिरपी आहे सर, म्हणजे ती आग्नेय दिशा पाहत आहे। आग्नेयाचा अग्नी तो आहे। ते पुन्हा एक वर मुंडका आहे तो दक्षिणेचा यम आहे। हे दशदिक्पालांचे रूप इथं आहे। आता आपण पाठीमागे इकडे या तुम्ही। ही जी मूर्ती आहे कोणाड्यातली ती सरळ पश्चिमेला नसून या दिशेला पाहत नैऋत्य दिशेकडे पाहत आहे। तिरपी त्यांनी बसवलेली। याचं कारणच हे ते नैऋत्य दिशेचा निवृत्ती देवता आहे आणि पश्चिमेचा जो देवता आहे ते वर मुंडकं दाखवा सर झेंड्याजवळ। तो वरुण आहे। पश्चिमेचा वरुण आहे। हो आपल्याला एक वर सुट्टी मूर्ती बसलेली दिसते कोपऱ्यावर, तो क्षेत्रपाल आहे। म्हणजे या मंदिरावर संकट येत नाही, कधी वीज पडत नाही, भूकंप होत नाही। अनेक वेळेला भूकंप आले, पुष्कळ नैसर्गिक संकट आले हो तर तो क्षेत्रपाल वायव्येचा क्षेत्रपाल तो आहे। क्षेत्रपाल आहे। काय पाहता का खाली या ईशान्य दिशेकडे पाहत आहे। ही सरळ नाहीये, हिने उत्तरेला पाहायला पाहिजे पण ते उत्तरेला नाहीये, ती दक्षिण इकडं ईशान्येला पाहत आहे म्हणजे तो ईशान आहे। आणि उत्तरेचा जो आहे तो कुबेर तो वर दाखवतोय मुंडकं। आणि हे सगळे जे स्टॅच्यू ते दिसतात असे गोल बॉल 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 जे दिसतात हे सगळे जर मोजले तर हे 33 भरतात। 33 कोटी देवांचा हा वर एक स्वामी आहे असं दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे। या मंदिराला 2 मुख आहेत तीर्थ घेण्यासाठी। खाय हे मगर मुख आहे। देवाचं तीर्थ घ्यायचं असेल तर मगर मुखातून घ्या, आणि सगळ्या देवाचं तीर्थ घ्यायचं असेल तर पावसामध्ये इथं पाणी पडतं, सगळ्या देवाचं तीर्थ इथून घेण्याची पद्धत आहे। हे गोमुख आहे, हे मगरमुख आहे, असं आहे। आज घेतलं चालन अशा प्रकारचं हे अभिनव मंदिर आहे। हे सगळं नागर शैलीत। दगड कुठला आहे काय? दगड हा बेसल्ट असला पाहिजे। मला काही एवढं त्याचा एवढं 200 किलोमीटर पर्यंत नाही, असा दगड इथं नाही कुठेच नाही। जवळपास। मला त्यातलं ज्ञान नसल्यामुळे मी बोलू शकत नाही, परंतु हा इथं जवळपास हा दगड नाही। त्यावेळेस कुठून आणला असेल हा दगड काय असं? आणि हे स्मशान आहे। स्मशाने श्वाक्रीडा स्वरहर पिशाच सहचरा चिता भस्मालेप श्रकपिनी करोटी परिकरा। स्मशानात राहणारा हा देव आहे। हे स्मशान आहे जुनं, म्हणून बाहेर जी एक तुम्हाला समाधी दिसेल बाहेर मंदिराच्या बाहेर ती सतीची समाधी आहे। कोणी साध्वी स्त्री होती, तिनं सती गेली, त्यामुळे हा जो दगड आहे या जातीचा क्वालिटीचा दगड ते सतीला वापरलेला आहे। तर त्यावेळेचं हे मंदिर त्या सतीच्या काळातलं असलं पाहिजे। माझं असं म्हणणं आहे हे मंदिर 500 वर्षापूर्वीचं असलं पाहिजे। आणि जो सभामंडप आहे तो 200 वर्षाचा आहे सर, त्याचं आता रिनोव्हेशन चालू आहे।